ब्रेकनंतर पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे। पुण्याच्या कात्रज परिसरात जलवाहिनी फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी झाली आहे। जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर पाणी बघायला मिळतंय, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय। या पाण्याचं प्रेशर एवढं होतं की पाईपपासून 100 फुटांवरती उभ्या असलेल्या 2 डंपरच्या काचा फुटल्या, त्यामुळे या पाण्याच्या दाबाची कल्पना आपण करू शकतो। त्यामुळे उभा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सध्या पाण्याची प्रतीक्षा असताना अशा पद्धतीने पाणी वायाला जाणं निश्चितच गंभीर बाब आहे। थेट जाऊयात पुण्याला, अद्वैत मेहता थेट घटनास्थळावरून आपल्या सोबत आहेत। अद्वैत, 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर काही प्रमाणात पाऊस झालाय आणि अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक भागांना पाण्याची प्रतीक्षा आहे, पावसाची प्रतीक्षा आहे। अशामध्ये असं हजारो लिटर पाणी वायाला जाणं निश्चितच गंभीर बाब। स्वाती, खरं तर पुण्यामध्ये आज 2-3 अशा घटना घडलेल्या आहेत। तू ज्याचा उल्लेख केला ती घटना निश्चितच जी आहे ती क्लेशदायक आहे। लाखो लिटर पाणी वाया गेले। पण आत्ता मी पुणे सोलापूर हायवेवरती आहे, जिथं पहाटे एक मोठा अपघात झाला, ज्याच्यामध्ये 9 मित्रांचा जीव गेलेला आहे। आणि आपण पाहतोय पुणे सोलापूर रस्त्यावरती आणखीन एका अपघाताची माहिती मिळालेली आपल्याला। पण इथं बघा किती भीषण दृश्य आहे। हा जो ट्रक आहे अपघातग्रस्त, आणि जी गाडी होती ती दुसऱ्या बाजूनी डिवायडर तोडून आली आणि या ट्रकनी तिला फरफटत आणलं, ज्याच्यामध्ये 9 विद्यार्थी गेलेत। काही स्थानिक नागरिक प्रत्यक्षदर्शी जे होते, ज्यांनी मदत केली ते आहेत। कसा घडला अपघात हा? रात्री 12:55 मोठा आवाज आला। आम्ही बाहेर आला असता त्यांच्यापाशी 5 मिनिटात पोहोचत असताना ते सगळे मृत्युमुखी पडलेले होते। दुसरा पण एक अपघात झाल्याचं कळतंय। थोड्याच वेळात आम्हाला दुसरा आवाज आल्यानंतर काही अंतरावर आम्ही पळत गेलो आणि तिथे एक ऍक्सिडेंट झाला। त्यांना आम्ही मदत केली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं। स्वाती, आपण जर बघितलं तर लागोपाठ 2 अपघात अशा पद्धतीनं या हायवेवरती झालेले आहेत। पुन्हा एकदा आपण दाखवूयात की कशा पद्धतीनं भीषण इथं अपघात झाला। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डिवायडर तोडून 4चाकी गाडी जी आहे ती आली आणि हा ट्रक ही येत होता पुण्याच्या दिशेने। गाडी जी आहे ती सोलापूरच्या दिशेने चालली होती आणि या गाडीला फरफटत आणून हा ट्रक इथं थांबलेला आहे। परंतु दुर्दैवाने यवत भागातल्या याच परिसरामधल्या मित्रांचा, जे रायगडला गेले होते, त्यांचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे। आणि काही वेळापूर्वी इथंच एक झेंडूच्या फुलांची वाहतूक करणारा जो टेम्पो आहे त्याचाही अपघात झालेला आहे। त्याच्यामध्येही दुर्दैवाने एकाचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एक प्रकारे हा पुणे सोलापूर हायवे हा मृत्यूमार्ग ठरलेला आहे। अपघाताचा दिवस आजचा ठरलेला आहे। त्यामुळं भीषण असे 2 अपघात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाराणसी विमानतळावरती रोखून धरलंय, तर पोलिसांनी त्यांना रोखून धरल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओबेरॉय यांनी विमानतळावरतीच धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। कार्यकर्त्यांचं विमानतळावरती धरणे आंदोलन सुरू आहे कारण त्यांना विमानतळावरती रोखून धरलेलं आहे आणि त्याच्याच निषेधार्थ अशा पद्धतीने तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओबेरॉय यांनी विमानतळावरतीच कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन सुरू केलंय। तर तिथेच दुसरीकडे काँग्रेसचे शिष्टमंडळ, काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांच्या नेतृत्वात राज्यपाल राम नाईक यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत। मिलने आए हैं, पीड़ित परिवार के सदस्य हैं, जिनसे मैं मिलने आई थी वो मेरे से मिलने आए हैं। उनको भी गेट पे रोका जा रहा है, इसीलिए मैं जा रही हूँ वहाँ पे रोकने के लिए। अब मुझे रोका जा रहा है तो मैं कह रही हूँ कि उनको आने दीजिए। वो इतनी कष्ट में यहाँ आए हैं, कम से कम मेरे से मिलने तो दीजिए। मैम, क्यों